गोकुळ सोबत गोकुल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या। कोल्हापूर झेडपीची मतदारसंघ रचना कशी राहणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मार्ग मोकळा झाला आहे। सुप्रीम कोर्टाने येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असून त्यामुळे 5 वर्षापासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत निवडणुकांना हिरवा कंदील मिळाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का असा स्पष्ट सवाल केला आणि निवडणुका थांबवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे नमूद केले। 4 आठवड्यात अधिसूचना जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या 3 वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही रखडल्या आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वाढीव सदस्य संख्या रद्द करण्याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ मध्ये निर्णय घेण्यात आला होता। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने नवीन वाढीव सदस्य संख्या रद्द करण्यात आली आहे। 2011च्या जनगणनेनुसार 2017ला निवडणुका झाल्या होत्या। त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। वाढीव मतदारसंघ राज्य सरकारने रद्द करून त्याबाबत अध्यादेश काढून तसे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले होते। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ हे 67 राहणार असे म्हटले जाते। परंतु यातही आता काही बदल होणार का की सदस्य संख्या आहे तेवढीच राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने जरी 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले असले तरी पावसाळा असल्याने या निवडणुका होणार का हाच मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।